बरोबर आहे. म्हणजे जरी त्याची अंडरलाईन अंडरस्कोर हा त्याचा जरी स्ट्रेट असेल तरी सिग्नेचर मुळात खाली जाते. म्हणजे आता ती जर का त्यांची पर्सनल रिअलिटी असेल ती सिग्नेचर म्हणजे अनिल अंबानींची, तर ती कुठे चालली आहे? खाली. आणि याच्यात सुद्धा ही जी अंडरस्कोर त्यांनी केलेलं आहे त्याला पण एक शार्प अँगल आहे बघ. शार्प अँगल आहे आणि गोइंग डाऊनवर्ड. म्हणजे इव्हेंच्युअली कितीही प्रयत्न केला तरी थोडा तो डेट रहने वाला आहे. अच्छा, म्हणजे ही जर ऑथेंटिक असेल मे बी तर करेक्ट. आणि आत्ता मी असं ऐकलं की अनिल अंबानी सर परत एकदा एका ठराविक स्टेजला आलेले आहेत. त्यांचं जे काही डेट होती ती बऱ्यापैकी पे ऑफ झालेली आहे आणि ही इज नाव डुईंग ओके असं म्हणूया. ह्यांची तुलना करण्यात काही पॉईंट नाहीये. बरोबर आहे. कारण काय मुळातच ह्यांची पर्सनल रिअलिटी इज गोइंग डाऊनवर्ड आणि ह्यांची पर्सनल रिअलिटी इज गोइंग स्टडी. ओके, बरोबर आहे. ह्यांना जो डाऊनफॉल होता तो परत त्यांनी रिकवर करण्याचा जो त्यांनी काय एक प्रयत्न केला आणि त्याच्यात थोडेफार सक्सेस मिळाला आहे त्यांना. तर कसा मिळाला? बिकॉज ऑफ द बेस लाईन. ओके. जरी सिग्नेचर खाली चालली असेल तरी सुद्धा अंडरस्कोर त्यांचा स्ट्रेट आहे. त्याच्यामुळे व्हॉट ही डीड इज फोकस ऑन व्हॉट हिज प्रोडक्ट इज केप्ट ॲट इट. त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी असंच काही फारशी बदललेली दिसत नाहीये. माइंडसेट फारसा प्रॉब्लेम बदललेला दिसत नाहीये. पण शेड्युलिंग आणि डिसिप्लिन ह्या दोन गोष्टी त्यांनी नक्की आणल्या त्यांच्या आयुष्यात, किंवा ज्या होत्या त्या तशाच ठेवल्या, ज्याच्यामुळे ही इज बॅक टू नॉर्मल मे बी नाव. पण यांच्या सिग्नेचरमधनं आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्ट कळते